सो नमस्कार मित्रांनो, कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये, ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होता, होम टूरच्या ब्लॉगची। सो फायनली तुमच्या समोर हजर आहे। सो ठीक आहे, आपल्या घराचं काम फायनली कंप्लीट झालंय। सो आज मी तुम्हाला दाखवतो सगळं। सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर का आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आपलं घर कसं झालंय। तर ठीक आहे, अजून 80% काम झालंय। सो तुम्हाला दाखवून देतो काय विषय नाही। चला लेट्स गो, चला व्हिडिओ बघा। ये अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। मैं बोला है ना, पिक्चर अभी बाकी है। तर गाइस फाइनली उड़े बेधड़क बहता चला, उड़ता चला, ऐसे उड़े मंजर है ये नया मंजर, मंजर। तर गाइस आता माझ्या लाईफ मध्ये ना काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे माझ्या केसांचा। बाई एवढी हेअरफॉल होते ना, एवढा हेअरफॉल होतोय ना बाई, एखाद्याला त्याची गर्लफ्रेंड पण सोडून जात नसेल एवढा मला माझे केस सोडून चाललेत। पण ठीक आहे, याच्यावर मी काहीतरी सोल्युशन काढलंय। बाई तुम्हाला पण हेअरफॉल होत असेल, बाई टेन्शन घेऊ नका, अंकित इज हिअर, डोंट फिअर। ठीक आहे, मी तुमच्यासाठी एक प्रोडक्ट घेऊन आलोय आणि गाइस मला पण पर्सनल यूज साठी मी तो वापरणार आहे। सो चला तुम्हाला तो प्रोडक्ट दाखवतो, लेट्स गो। मामाअर्थचा रोजमेरी अँटी हेअरफॉल शॅम्पू आणि कंडिशनर, परफेक्ट ब्लेंड ऑफ रोजमेरी अँड मेथी दाना। रोजमेरी हे खूप नॅचरल इन्ग्रेडियंट आहे, ते आजकाल खूप पॉप्युलर होत चाललंय हेअरफॉल कंट्रोल आणि हेअर ग्रोथ साठी। आणि हे शॅम्पू 93% हेअरफॉल कंट्रोल करते, आपले केस रूट पासून स्ट्रॉंग बनवतात आणि हे जेंटल आहे, केसांचं नॅचरल मॉइश्चर मेंटेन करतं, बिलकुल ड्रायनेस नाही होत। शॅम्पू नंतर मी कंडिशनर यूज करतो, हे केसांना खूप सिल्की आणि स्मूथ करतात। शॅम्पू आणि कंडिशनर एक परफेक्ट सोल्युशन आहे हेअर स्ट्रॉंग करण्यासाठी। मामाअर्थ आपला ऐकतो आणि संशोधनाद्वारे सुधारणा करतो। तर गाइस आता बघू शकता माझे हेअर्स किती मस्त झालेत। तर ठीक आहे, आणि मी एवढंच नाही, मामाअर्थचं हेअर ऑइल पण यूज करतो। मामाअर्थ प्रोडक्ट्स आर अवेलेबल ऑन Amazon, Flipkart, Nykaa and other apps. Use my promo code Ankit2025 on Mamaearth app or website to get 20% off on your purchase. Trust me, your hairs will be strong and healthy. तर गाइस लवकर जा, माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, प्रोडक्ट घ्या बाई, एक नंबर प्रोडक्ट आहे तुमच्या हेअर साठी। ठीक आहे, धन्यवाद। सो गाइस तर चला आता तुम्हाला घर दाखवतो। सगळ्यात पहिले भाई आपले हे बघा इंटिरियर, भाई टीव्ही लावली सॅमसंगची, आयफोनची घेणार होतो, परत घरचे बोलतील भाई काहीतरी वेगळं घे, म्हणून ठीक आहे सॅमसंगची घेतली। दुसरा भाई हा आपला टिपॉय, त्या दिवशी मी आणत होतो तेव्हा ह्याच्या काचा फुटल्या, त्या जाऊन आतमध्ये पडल्या, म्हणून आतमध्ये काच आहे बघू शकता। आयटमला फुल द्यायला चाललेलो पण तिने नाही घेतला, मग मी ह्याच्यात ठेवला। दुसरं ऑप्शन नाही माझ्याकडं। आता इकडे हा आपला सोफा बाई, एकदम लाकडाचा, लाकडाचा बाई, साधा काम नाही। आणि हे काय माहितीये का, हा हे याच्यासाठी आहे भाई, इथं बसायचं, दाढी करायची एक नंबर। अहो माय गॉड, उठाले रे देवा, उठाले रे बाबा। म्हणजे इकडे सगळ्यात पोरींचा लाडका हा यो काळुंद्र्या। काय रे, किती पोरींचा लाडका आहेस तू? हा कालन आणलाय माझ्या बाबूला, पप्पी दे माझी घे, माझी घे। हुआ दर्द भी तो हमको आज कुछ ज्यादा हुआ। गाइस त्याला पोरगा पण झालाय, याचं नाव आहे पप्प्या आणि याचं नाव आहे चिंट्या। भाई एकदम ब्रँडेड गोष्ट माझ्या मनातली लपवलेली, काळजाच्या पासून धोक्यापर्यंत भाई आपली गाड़ी। गाइस ये भी मेरा सपना है, इसको इधर रखा है, कारण जेव्हा मी मर्सिडीज घेईल आणि लवकरच घेणार आहे भाई, तुमच्या सपोर्ट मुळे लवकरच घेणार आहे। सो तेव्हा ही त्या मर्सिडीज मध्ये लावणार आहे मी गाडी। सो आताच घेऊन ठेवले, ठीक आहे। आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे भाई इकडे भाई, मेहनत का फल मिठा होता है गाइस, नक्कीच मेहनत करा, सगळे काही पॉसिबल आहे या जगात। सिल्वर बटन लागलंय, गोल्डन बटन ची तयारी चालू आहे गाइस। तर ठीक आहे, तुमचा सपोर्ट पाहिजे बस, ठीक आहे।
चला आता तुम्हाला झुंबर दाखवा. झुंबर 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 एक नंबर बेबी तुझा झुंबर, तुझ्या मागे 100 पण मला दे नंबर. तर गाईस आता तुम्हाला एकदम राक्कन गुपगुप डायरेक्ट गांडूळ स्टाईल डायरेक्ट झुंबर. ये देखो कुठली वायर कुठं घुसले मलाच माहित नाही. पप्पा बोलते तिला वाई कनेक्शन कुठ नाही. पप्पाना बोलले अंकित सापल चॉईस, व्हेरी व्हेरी क्रिटिकल कंडिशन. गणपती बाप्पा मोरया. काय आपला डोअर आहे बाहेरचा. ये अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. चला तू जैसे बेधड़क आंधी, बहता चला तू उड़ता चला. तर मित्रांनो महाराजांची फ्रेम आपल्या घरी 100%. तर एक शायरी तर झालीच पाहिजे ना. शूरवीर तर सर्वच होते, पण शूरवीर आणि चारित्र्यवान फक्त माझा राजा होता. असा कुठलं राज्य नाही तिथं माझ्या राजाचं नाव नाही. तर गाईज हा बेडरूम आहे. इकडे AC बसवायचे आहे. बोललो ना 80% काम झालंय, बाकीचं चालू आहे. ठीक आहे. आणि इकडं बाई मिरर, इकडं रील्स बनवायला बाई 100% झापूक झुपूक, नुसतं झापूक झुपूक. ठीक आहे. इकडे 3-4 आरशे लावले. जो चांगला वाटेल त्या आरशात रील बनवायची. 1 2 3 1 2 3 आले. 3 काचा लावले इथं बाई. विषय खोल. चला किचन मध्ये काही चेंजेस नाही केले, आहे तसंच आहे. ओके. तर गाईज आज पण मी एक गोष्ट क्लिअर करतो की माझं काय एज नाही 19 रनिंग किंवा 20 पकडून झाला. 20 पकडून झाला. ठीक आहे. तर एवढ्याशा वयामध्ये एवढंच आता बोलतं का भाई आता काय काय करतात. पण ठीक आहे, मी एवढं केलं हे माझ्या घरच्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. माझी मम्मी तेवढी खुश झाली बाई, काय सांगू तुम्हाला बाई. सो तुमच्यामुळं असंच काय ना काय तर करत राहू. नेक्स्ट स्वप्न आपलं काय ते तुम्हाला दाखवलोय मगाशी इथं आहे ते. तर ठीक आहे, ते पण पूर्ण करू. काय नाही, लाईफ अशीच आहे बाई. मेहनत करा, पुढं जा. मेहनत केल्याशिवाय या जगात काहीच नाही बाई. पैसा असेल तर तुमच्याकडे सगळं काही आहे बाई. मला तुम्हाला एक क्लिअर सांगतो माझ्या लाईफची रिअल स्टोरी. जेव्हा माझा 70Kचं म्हणजे ह्याच्या आधीचं चॅनल होतं ना, ते गेलं ना बाई, मला वाटलं नाही तर संपलो बाई, खल्लास. असं वाटतं बाई सुसाईड करू काय बाई. पण नंतर नाही बोललो, आपण करू शकतो. मग नंतर बाई 1 महिन्यातच 80,000 सबस्क्रायबर्स केले या चॅनलवरती. आणि मग नंतर लवकर सिल्वर बटन आलं. आणि आता तीच तयारी चालू आहे 1 मिलियन सबस्क्रायबर्सची. सो काय नाही, मेहनत शिवाय इथं काहीच भेटत नाही. हे तर बाई मला माहिती आहे. घाम गाळो पैसा लिहिलो अशी इथं कथा आहे सगळी. पण एक रिअलिटी सांगतो तुम्हाला. मी जेव्हा ब्लॉगिंग स्टार्ट केली ना भाई, मला सगळे एवढे चिडवायचे ना, अरे काय ते मोबाईल घेऊन काय पण बनवतं, हे ते असा तसा हे ते. म्हणजे स्टार्टिंगला लय चिडवायचे भाई. एवढे चिडवायचे ना भाई, मी कुठं जाऊन तरी एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचो भाई. मी काय करू यार, पण मला ह्याच्यात करिअर काहीतरी करायचंय. पण भाई तेव्हा ठरवलं भाई आपण करू शकतो आणि आपण करून दाखवणार भाई. आणि आज भाई ते आपल्या ब्लॉग मध्ये याला तर रस्तात ना मेरी जान. वेळेची एक गोष्ट असते. काल वेळ त्यांची होती, आज आपली आहे. आणि आपली वेळ काय चालत राहणार आहे. कारण का तेव्हा जखमा खालीत, आता चमकत राहायचं भाई. काय बोलतोय, तेव्हा रडलोय आता हसत राहायचं. गाईज आता जास्त काय नाही बोलत, पण मेहनत करा, नक्कीच तुमची पण स्वप्न पूर्ण होतील भाई. अप्स अँड डाऊन्स भाई जिंदगीत तर होतातच. फक्त मेहनत एवढी करा भाई, लाजू नका कुठल्या गोष्टीसाठी.
आता मला भाई सगळे मला पहिले एवढी लाज वाटायची त्या गाईच, पण मी सोडून द्यायचो भाई. चाल तिकडे गेली उडत. हसतेत ना लोक, हसू दे आईच्या गावात, पण आपल्याला माहिती ना आपण काय करू शकतो. बस भाई मेहनतवर विश्वास ठेवायचा आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा. बस 100% भेटणार भाई, जे पाहिजे ते होणार. ठीक आहे गाईज, भेटू आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. कसा वाटलं घर आपलं कमेंट सेक्शन मध्ये सांगा. चला बाय बाय, लव्ह यू गाईज. तुमच्या सपोर्टमुळे आज काय जे काय ते पॉसिबल झालंय आणि इथपर्यंत आलो. ठीक आहे, चला बाय गाईज, लव्ह यू ऑल.